नमस्कार। आज आमच्याकडे वीकेंडचा मेन्यू आहे पारसी स्टाईल चटणी भरलेले सरंगी। सरंग्यांना मीठ, हळद आणि लिंबू लावून मी ठेवून दिले। त्याच्यात बरोबरच मी त्यांना स्लिट करून असे पॉकेट तयार करून घेतले। तर चटणीसाठी आधी मी मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी आवळ्यावळी चिंच आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या, 2 टेबलस्पून भरून सुकं खोबरं, पारसी लोक सुकं खोबरं वापरतात, त्याच्यामुळे चटणीला सुकेपणा येतो आणि ओलावा नाही येत। तर थोडंसं मीठ आणि साखर घालत आहे। पारसी लोक साखर घालतात जेणेकरून चटणी आंबट, गोड, तिखट अशी सुंदर चवीची होते आणि ती मजेदार लागते। तर तुम्हाला मिरची जर का कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडीशी मिरची घालू शकतात हिरवी। तर चटणी मी अशी वाटून घेतली आहे पाणी शिवाय पहिली, आणि त्याच्यानंतर अगदी थोड्याशा पाण्यामध्ये अशी खसखशीत चटणी करून घेतलेली आहे, जी आंबट, गोड, तिखट आणि लसणीच्या फ्लेवरनी भरपूर अशी आहे। तर मी आता ही काढून घेतली आहे आणि आता मी चटणी पापलेटमध्ये भरून घेत आहे। बरं, जाता जाता नक्कीच सांगायला मला आवडेल की ही चटणी लोणी, ब्रेड आणि काकडी किंवा टमॅटोच्या सँडविचमध्येही सुंदर लागते। तर आता पापलेट छानशी रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून मस्त त्यांना कोटिंग करून पॅनमध्ये मी थोड्याशा तेलात फ्राय करून घेत आहे। तुम्ही मध्ये मध्ये त्याला झाकून सुद्धा फ्राय करू शकतात, म्हणजे तेल थोडेसे लागते। खरं तर केळीच्या पानामध्ये घालून ही स्टीम केले जातात, पण मी इथे फ्राय करत आहे। तुम्हाला केळीचं पान मिळालं तर नक्की स्टीम करा। तर व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।